कंपॅरिझन मम्मांशी करायचं नाही, प्लीज प्लीज. बरं नाही करत मी, पण तुला बरं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे श्रेयस, हे तुला मान्य करावं लागेल. कारण सगळ्या घराने सुद्धा बघितलंय, सगळ्यांनी बघितलंय त्यांनी काय काय केलंय तुझ्यासाठी, तुझा जीव वाचावा म्हणून. तुला आठवत नसेल श्रेयस, पण घरात आत्यांनी होम हवन केलं होतं, महामृत्युंजय मंत्राचा अखंड जाप केला होता. कशासाठी? तुझ्यासाठी ना. तू सांग मला, दयानंद काकांनी केलेल्या चुकीची शिक्षा शकुंतला आत्यांना देण्यात काय अर्थ आहे? आराध्या, श्रेयस अरे, मुळात त्याच फसवल्या गेल्या आहेत त्या सगळ्यात. आणि त्यांच्या नवऱ्याने जे काही केलंय ना, त्यामुळे त्या दुखावल्या गेल्या आणि या सगळ्याची जाणीव त्यांना आहे. तू बघितलंस ना, वारंवार सगळ्यांची माफी मागतात ते आपल्या घरात. काकांच्या एका चुकीमुळे त्यांच्यावर हे एवढं मोठं आभाळ कोसळलेलं असताना, जगात कुठेही दुसरीकडे तोंड दाखवायला जागा नसताना, त्यांचं कुटुंब म्हणून आपण त्यांना आधार देण्याऐवजी त्यांना असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं का? सांग ना. आपल्याशिवाय कोण आहे त्यांचं? कोणी नाहीये. त्यांना या वयात आपण असं वणवण फिरायला सोडून द्यायचं का? तू सांग, तुझ्या मनाला पटतंय का? आणि मला एक सांग, एखाद्या माणसाच्या चुकीची शिक्षा दुसऱ्या माणसाला द्यायची, हा कुठला न्याय? माझ्या श्रेयसला शोभणार नाही. आराध्या, तुला कळत कसं नाहीये? त्या माणसाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. तुला विकायला निघाला होता तो माणूस, आणि त्या माणसाच्या बायकोला घरात ठेवायचं म्हणजे सापाच्या पिल्लाला पाळण्यासारखं आहे. काय गॅरंटी आहे की ती उद्या डसणार नाही आपल्याला? आराध्या, तू खूप भोळी आहेस, खूप साधी आहेस, इनोसंट आहेस तू. तुला हे सगळं नाही कळत, म्हणून तुला त्या प्रेमळ वगैरे वाटतंय. माझ्यासाठी ती फक्त दयानंद काकांची बायको आहे, आणि म्हणून माझा त्यांच्यावर 1% विश्वास नाहीये. ठीक, आपण आता या विषयावर वाद नको घालूया, ठीक आहे? एक्झॅक्टली. पण मला तुझ्या सतसत विवेक बुद्धीने विचार करून एका प्रश्नाचं उत्तर दे. कोणत्या प्रश्नाचं? जेव्हा तुला हे जाणवेल, आणि मला खात्री आहे तुला एक ना एक दिवस हे जाणवेलच, आपण एका निरपराध माणसाला दोषी ठरवून शिक्षा दिलीये, तेव्हा तू ते गिल्ट पचवू शकशील का? आपण इथे आलो होतो बाबांकडे 40 लाखांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. तेवढ्या त्या आत्याने एक वेगळाच नाटक सुरू केलंय. आता ना बाबांचा मूड अजून खराब होणार आहे. आणि तू कुठे चाललायस? काही गरज नाही जायची, गेली ती घर सोडून. मला नाहीये कशाचं गिल्ट. मी जे करतोय ते बरोबरच करतोय. काय करताय तुम्ही? हे तुझ्या मनात जी शंका होती तेच झालं.
पण मी जाऊ देणार नाहीये तुम्हाला. मी कुठेही जाऊ देणार नाही. आता तुम्ही नाही जायचं प्लीज. आराध्य जाऊ दे मला. श्रेयससाठी तेच योग्य आहे. कुठे जाणार आहात आत्या? तुम्ही कुठे जाणार आहात? पाय नेतील तिथे जाणार. ही धरणी माता खूप विशाल आहे ग. तिच्या हृदयाच्या सागरात ती मला नक्की सामावून घे, आसरा दे. ज्यांचं कोणी नसतं ना त्यांच्या डोक्यावर आभाळाचं छत असतं. आता तोच एक योग्य मार्ग आहे माझ्यासाठी. आता आसक्तीचा खेळ संपला. प्रायश्चित्त भोगूनच मला आता मुक्ती मिळणार. जो गुन्हा तुम्ही केलाच नाहीये त्याचं प्रायश्चित्त तुम्ही का घ्यायचं आत्या? मी नाही जाऊ देणार आत्या. तुम्ही नाही जायचंय कुठे. आराध्या, माझी वाट सोड ग. माझी शपथ आहे तुला. काळजी घे श्रेयस. आनंदात राहा, सुखी राहा. स्वतःच्या मुलासारखं प्रेम करतात. तुला बरं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे श्रेयस. तुला आठवत नसेल श्रेयस, पण घरात आत्यांनी होम हवन केलं होतं. महामृत्युंजय मंत्राचा अखंड जाप केला होता.